जर अरावली नसती तर आज दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशची सुपीक जमीन वाळवंटात गाडली गेली असती। नुकतेच मोदी सरकारने अरावलीची एक नवीन व्याख्या मांडली आहे। यानुसार 90% आता डोंगर अधिकृतपणे डोंगर उरणारच नाहीत। फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियानुसार राजस्थानमधील 1281 डोंगरांपैकी फक्त 144 डोंगर आता अरावलीचा भाग उरतील। ही बातमी पसरताच राजस्थान आणि हरियाणात लोक रस्त्यावर उतरले। नो अरावली नो लाईफ। याचे परिणाम काय होतील चला जाणून घेऊया। तर थारची वाळू थेट दिल्ली आणि यूपीत येईल। सुमारे 2 अब्ज वर्षापूर्वी राजस्थानच्या मध्यभागी 2 कॉन्टिनेंटल प्लेट्स एकमेकांना धडकल्या आणि डोंगरांची एक अवाढव्य भिंत उभी राहिली। ही भिंत म्हणजे अरावली। गुजरात पासून दिल्लीपर्यंत 700 किलोमीटर पसरलेली ही डोंगर रांग जगातील सर्वात जुन्या पर्वत श्रेणींपैकी एक मानली जाते। गेल्या हजारो वर्षापासून अरावलीने एक महत्त्वाचे रक्षक म्हणून काम केलं आहे, ते म्हणजे थारचे वाळवंट पुढे पसरवण्यापासून रोखण्याचे। जर अरावली नसती तर आज दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशची सुपीक जमीन वाळवंटात गाडली गेली असती। पण आज हीच अरावली धोक्यात आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा धोका निसर्गाकडून नाही तर नवीन सरकारी नियमावलीतून निर्माण झाला आहे। नुकतेच मोदी सरकारने अरावलीची एक नवीन व्याख्या मांडली आहे। यानुसार 90% आता डोंगर अधिकृतपणे डोंगर उरणारच नाहीत। सरकार म्हणते की ज्या डोंगरांची उंची 100 मीटरपेक्षा जास्त असेल त्यालाच अरावली मानली जाईल। ऐकायला हे सामान्य वाटतं, पण यात एक मोठा स्कॅम आहे। जगातील सर्व डोंगरांची उंची समुद्र सपाटीपासून मोजली जाते, पण अरावलीसाठी सरकारने नियम बदलला। आता उंची आसपासच्या जमिनीपासून मोजली जाईल। अरावलीच्या आसपासची जमीन आधीच समुद्र सपाटीपासून 100 मीटरवरती आहे, त्यामुळे अनेक डोंगर या नवीन व्याख्येत बसणारच नाहीत। फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियानुसार राजस्थानमधील 1281 डोंगरांपैकी फक्त 144 डोंगर आता अरावलीचा भाग उरतील। म्हणजेच तब्बल 90% भाग खाणकाम आणि बांधकामासाठी खुला होणार। ही बातमी पसरताच राजस्थान आणि हरियाणात लोक रस्त्यावर उतरले। नो अरावली नो लाईफ अशा घोषणा घुमू लागल्या। सोशल मीडियावर याचा प्रचंड दबाव वाढला। पण इथे एक दुसरी बाजू सुद्धा समोर आली आहे। अनेक इन्फ्लुएन्सर्सना आणि कंटेंट क्रिएटर्सना पैसे देऊन सरकारची बाजू मांडायला सांगितलं जात आहे। या बाबतीत व्हिडिओ बनवण्यासाठी मोठे ऑफर्स दिले गेले। पण प्रश्न हा येतो की अरावली नष्ट करून कोणाचा फायदा होणार? तर याचे उत्तर आहे पैसा, रिअल इस्टेट कंपन्या, मायनिंग माफिया आणि राजकीय चंदा देणारे गट यांना खूप मोठा फायदा होणार। आता अरावलीच्या डोंगरांमध्ये सिलिका, मार्बल आणि सोन्यासारखी मौल्यवान खजिने आहेत। एनसीआर मधील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। अनेक बड्या कंपन्यांची, अगदी बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपने देखील अरावलीतील शेकडो एकर जमीन शेल कंपन्यांद्वारे घेतल्याचे आरोप देखील आहेत। खाण माफिया इतके निर्दयी आहेत की 2012 मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची म्हणजेच DSP सुरेंद्र सिंह यांची डंपर खाली चिरडून हत्या करण्यात आली होती। जर हे डोंगरच उरले नाहीत तर हे माफिया संपूर्ण निसर्ग गिळंकृत करून टाकतील। आता याचे परिणाम काय होतील चला जाणून घेऊया। तर थारची वाळू थेट दिल्ली आणि यूपीत येईल। हरियाणाची 8% जमीन आत्ताच वाळवंट होऊ लागली आहे। दुसरी म्हणजे पाणी टंचाई। अरावली जमिनीतील पाण्याची पातळी वाढवते। आजच ही पातळी 2000 फूट खाली गेली आहे। बडकल आणि दमदमासारखी नैसर्गिक तळी पूर्णपणे सुकली आहेत। तिसरं म्हणजे हवा प्रदूषण। अरावली दिल्लीचे ग्रीन लंग्स आहेत, ते नसतील तर हवेतील धुलीकण श्वासावाटे आपल्या फुफ्फुसात जातील। अरावली ही फक्त डोंगर रांग नाही तर कोट्यावधी लोकांचे कवच आहे। सरकारने मायनिंगवरती बंदी घातल्याचा दावा केला असला तरी 100 मीटरची ती घातक व्याख्या अजूनही बदललेली नाही। जोपर्यंत अरावलीचा निसर्ग म्हणून पूर्णपणे संरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा संपणारच नाही। मित्रांनो, विकास हवा पण तो निसर्गाच्या चितेवर नको। या विषयावर तुमचे मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।